माझ्या रूम मध्ये ठेव. घर दमले. हाय, चहा करू का? नाही नको, मी आत्ताच कॉफी घेतली. स्वानंदी, तुझ्या बहिणीचा काही प्रॉब्लेम आहे का ग? म्हणजे काय झालं? काय केलं सुषने? अगं, मला आणि अधीराला टाइम स्पेंड करायचा होता आणि ती हट्टाने आली आमच्यासोबत आणि वर शॉपिंगलाही वेळ घालवला. अगं सुश तुमच्या बरोबर शॉपिंगला आली होती? हो, 22,000 रुपये खर्च केले. 22,000? सुशने 22,000 रुपये खर्च केले का? चिल चिल, मला त्याचा प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की मला माझ्या बहिणीबरोबर टाइम स्पेंड करायचा होता. अगं, ती सलूनमधून बाहेर यायलाच तयार नव्हती. याआधी कधी सलून बघितलं नाहीये का तिने? एनिवे, हे बघ, यानंतर आहे ना तिला आमच्यामध्ये कधी पाठवू नकोस प्लीज. थँक्यू. हो, मी 22,000 नाही अहो, मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी हे करतोय. काय आहे, मध्यंतरी आमच्या घरामध्ये खूप भानगडी घडल्या ना, त्यासाठी मला एफडी मोडायची. ओ, एक मिनिट. एफडी का मोडताय तुम्ही? नका मोडू ती एफडी. काय झालंय? अहो, आपल्या म्हातारपणासाठीची केलेली ती गुंतवणूक आहे ना. मग अहो, तुम्ही ऐकणार आहात का माझं? का तुमच्या समोर आता लोटांगण घालू मी, म्हणजे तुम्ही बोलाल माझ्यासोबत? लोटांगण घातल्यामुळे काय होणार आहे सांग ना. राजवाड्यांच्या बांगड्याच्या बाबतीत तू जो काही उद्योग केलास ना, तो निस्तरायला हवाय, म्हणून माझी धडपड सुरू आहे. रोहनकडून पैसे घ्यायचे म्हणजे त्यांच्याच मुलीकडून पैसे घ्यायचे आणि तिच्याच माहेरी परत करायचे. वा, ना इलाज आहे माझा, म्हणून एफडी मोडतोय मी तुझ्या उद्योगामुळे. लाज तर नाहीच आहे तुला, पण निदान आपण त्यांचे पैसे परत करायला हवेत एवढी तरी जाण ठेव जरा. म्हणून मी एफडी मोडतोय आणि मी ती मोडणारच. हा विषय यापुढे माझ्याकडे काढायचा नाही, सांगून ठेवतो. अहो, थोडं पण ऐकत नाही तुम्ही. गरज काय? पण ठरवलंच आहे या लोकांनी, नाही ऐकायचं माझं. मग हे काय केलंय केसांचं? अरे, आम्ही सलून मध्ये गेलो होतो. खूप सुंदर होतं ते, माहितीये तुला? हे काय आहे? हा? अरे, शॉपिंग पण केली आहे बघ ना. हे सगळे एवढं सगळं दुकानात उचलून आणलंयस तू? काय गरज काय होती? आता लेक्चर नको देऊ प्लीज. मी छान छान घेऊन आली आहे सगळं. हाय, मी ना खूप थकली आहे. उन्हात फिरून फिरून ना मी चेंज करते. ओके, जा, फ्रेश जा. हे काय केलंय केसांचं? का चांगल्या केसांची वाट का लावलीयस तू? अरे पण हे काय रंगीबेरंगी? हे शोभतं का आपल्याला? हा, एक मिनिट. घे स्पीकरवर टाक. हॅलो ताई. हो, बोल ना. तू अधीरा आणि त्या अर्पिता त्यांच्या बरोबर शॉपिंगला गेली होतीस? हो, अगं मी खूप शॉपिंग केली आणि सलून मध्ये पण गेलो होतो. तुला खूप मिस केलं यार ताई. सुष्मिता, त्यांच्या बरोबर जाणं ठीक आहे, पण खरेदी करायची काय गरज होती? अरे पण आदिरा वहिनीच बोलली मला की सोश तुला काय हवं ते घे, म्हणून मी केली. अधीरा म्हणाली असली तरी पण ते तुला परवडणार आहे का? एवढे जास्त पैसे खर्च केलेस तू. 22,000 आजपर्यंत केलेत का कधी आपण असे शॉपिंगवर खर्च? तुला माहितीये ना आपल्याला नाही परवडत ते. आणि मुळात मी म्हणते गरज काय होती? आता लग्नाच्या वेळी इतकी शॉपिंग केली होतीस ना, मग आता कसली गरज पडली तुला? सुश, आपली ऐपत बघ आणि वाग. अधीरा चांगली मुलगी आहे, तिने तुला सांगितलं म्हणून ते सगळं करायची गरज नाहीये. अगं, तिला परवडतात त्या गोष्टी, आपल्याला परवडणार आहेत का? हे बघ सुश, तू परत तिचे पैसे खर्च केलेले मला चालणार नाही. हॅलो, तुझ्याशी बोलतेय मी, ऐकतेस का? हा, ऐकतेय ना. आपण आधीच राजवाडे कुटुंबियांचं खूप मोठं देणं लागतं. त्यांनी इतका फेवर केलाय आपल्याला, तू आता असं आणखी खर्चात नको ना टाकूस. प्लीज यातलं गांभीर्य समजून घे आणि परत असं काहीही वागू नकोस, कळतंय का?
मॉम. हा बोल मॉम. डॉल, कशी आहेस? आय एम फाईन. हाऊ आर यू? आज खूप दिवसांनी घराबाहेर पडलीस ना? पप्पी बरोबर शॉपिंग करून कसं वाटलं? मस्त वाटलं असेल ना? या आय गेस सो. हे घ्या, ठेवा तुमचं तुमच्याकडेच. आम्हाला काही नको आहे. एक मिनिट आई. काय झालंय? तुला सगळं माहिती आहे अधीरा. शी एक मूर्ख आहे ग. तू तर शाणी आहेस ना, तुला तर सगळं कळतं ना. एक मिनिट. तुम्ही कशाबद्दल बोलताय? आय डोंट अंडरस्टँड. एक तर माझ्या मुलीला घेऊन गेली तू, तिच्यासाठी एवढं शॉपिंग केलं, तिला सलावमध्ये वगैरे घेऊन गेली, आणि आता हे सगळं बोलून दाखवताय, काढून दाखवताय. एक मिनिट. तुमचा काहीतरी गैरसमज होता. मी कोणाला काहीच बोललेले नाहीये. स्वानंदी का बडबडली हिला? आणि तू पण मूर्ख. पुन्हा जर हिच्याकडे काही मागितलं ना तर फटके देईन, कळलं? अधीरा, अधीरा काय चाललंय तिथे? रोहनची आई इतका आरडाओरडा का करतायत? मॉम, मी तुला नंतर फोन करते. ओके? प्लीज सांग ना, मला काळजी वाटते. नंतर फोन करते. मी सांगते सगळं. अगं आई, तुम्ही अशा का वागताय? मी फोनवर होते ना. मॉम होती माझी. प्लीज आपण प्लीज शांतपणे बसून बोलूयात का जरा? एक तर आमचा अपमान करायचा आणि बरोबर आम्हाला शिकवायचं कसं बोलायचं ते. हाई, मी तुम्हाला सांगितलं ना, मी कोणाला काहीच सांगितलेलं नाहीये. मी नंदुताईला काहीच बोलले नाही. इनफॅक्ट आमचं काही बोलणंच नाही झालंय. मग तुझ्या बहिणीने सांगितलं असेल ना. या ओके फाईन. अर्पिता ताईने सांगितलं असेल प्रोबॅबली, बट मला काहीच माहित नाही याबद्दल. सो तरी पण तुम्ही मला का बोलताय? माझा आहे का कंट्रोल तिच्या वागण्यावर? समजावून सांगू शकतेस ना तिला? मी बहीण आहे ना तुझी ती. तिला समजावायला काय झालं होतं तुला? हे असं बोलायचं असतं का? तुमच्या घरच्यांनी काय ठेकाच घेतलाय की सतत आमचा अपमान 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 करायचा? आता स्वानंदी तिकडे गेली आहे, ती पण तुमच्या घरची झाली. आता ती पण तशीच वागायला लागली आहे. ती माझ्या मुलीला नको नको ते बोलायला लागली, तिचा अपमान करायला लागली. तुझी बहीण काही कमी नाही आहे. तिथे आल्यानंतर पण अधवा तधवा बोलत होती. तुमचं घर किती लहान आहे, तुमच्या घरामध्ये कुबट वास येते, तुमच्या घरामध्ये खूप उकडते, तुमचं बाथरूमच लहान आहे. हो, आम्ही असंच राहतो. माझ्या मुलीचा काय अपमान करते ती? हा, तिला कशाला ओरडा देते? तिची काय चूक आहे? प्लीज स्टॉप इट. प्लीज स्टॉप इट. ओके? तुम्ही मला प्लीज थोडी स्पेस द्या ना. प्लीज थोडा वेळ मला एकटीला सोडा. प्लीज आय रिक्वेस्ट यू. ओके? मला थोडा वेळ द्या. आपण नंतर शांतपणे बसून सगळं डिस्कस करूया. अधीरा, अंतराळ नाहीये हे. जमिनीवर या, जमिनीवर. ही एवढी जी दिसतीये ना, एवढीच आपली स्पेस आहे. ह्याच्या पलीकडे काही नाही. चल ग.